माय यूट्यूब चॅनल. सो इट्स टाइम टू गेट रेडी अँड गो. जसं की मी लास्ट ब्लॉगमध्ये बोलली होती की आम्हाला बाहेर जायचं आहे, आय मीन अलिबागला जायचं आहे. आणि हे सुद्धा बोलली होती की आम्हाला लवकर निघायचं आहे. बट लवकर निघणं काय पॉसिबल झालं नाही आमच्याकडून. आम्ही उठलोच 10 वाजता आणि आता वाजलेत 11:30 आणि अजून आमच्या दोघांचा नाश्ता बाकी आहे. रेडी तर झालेलो आहोत थोडंसं, बट नाश्ता बाकी आहे. आमच्या दोघांचाच बाकी आहे. मम्मी पप्पा तर लवकर उठले आणि त्यांनी नाश्ता करून घेतला. आम्ही दोघंच लेट उठलो आणि मग नाश्ता वगैरे सगळं लेट. सो आता वाजले 11:30. तर पटकन नाश्ता करून घेतो आणि निघतो. आणि ऑन दी वे आम्हाला जिम्मीला तिच्या स्कूल बोर्डिंगला सुद्धा सोडायचं आहे. बिकॉज अलिबागला जिम्मीला घेऊन गेलो की जिम्मी खूप मस्ती करते. तिच्या मागे एक माणूस लागतो, कारण तिला ते सगळं गाव ओपन फिरायला भेटतं. इथे तिला फिरायला भेटत नाही, तर ती पूर्ण गावभर फिरत असते. आणि तिथे जिप्सी सुद्धा आहे. सो दोघी एकत्र आल्यावर खूप त्रास देतात. म्हणून मग आम्ही विचार केला की जिम्मीला स्कूल बोर्डिंगला ठेवूया. सो अजून जिम्मीला सुद्धा तिच्या स्कूल बोर्डिंगला सोडायचं आहे. तर आम्हाला पनवेलवरनं निघेपर्यंत मे बी 12:30 साडेबारा तर होतीलच आणि पोचेपर्यंत अजून लेट होईल. सो चला आता आम्ही दोघं पटकन नाश्ता करून घेतो आणि निघतो. एक्सायटेड आहे आजच्या इव्हनिंगसाठी. अजून तरी त्यांना काही आयडिया आलेली नाही आहे आणि आय होप त्यांना मी दिलेलं छोटंसं सरप्राईज आवडेल. लेट सी. तर चला आता आम्ही पटकन नाश्ता करून घेतो आणि निघतो. तुम्ही आजचा व्लॉग कंटिन्यू बघा, नक्की तुम्हाला आवडेल. वाळूस MIDC परिसरात वाहन परवाना नसतानाही दारू पिऊन गाडी भरधाव चालवत धडक दिली. या 4 प्रवाशांचा अरे येतील परत. मुंबई पुणे मला पण आवडतं. आम्ही चाललो. तुम्ही जा नाही तर काय पण करा. चेतावू नको. दादागिरी करता. दादागिरी कर तुझी. बाबू बबडी आया चल इकडे. बाय बाबू. सो फायनली वी रीच अलिबाग आणि आम्ही आता आलोय बिकानेरला. बिकॉज निघताना आम्ही घरी न्यायला खायला घेतलं नव्हतं. आता मला असं करायला लागेल तेव्हा कुठे हाईट मॅच होईल, म्हणून मग आम्ही आता आलोय बिकानेरला. सो मी चिंच घेतली. हां. सो आम्ही पोचलो अलिबागला, आय मीन घरी. आणि आम्ही चेक इन केलं हॉटेलला. हॉटेलला मी रूम का घेतली ते तुम्हाला पुढे समजेलच. त्यांना अजून काही आयडिया नाही आहे की मी रूम का घेतली आहे. सो आम्ही हॉटेलला गेलो, रूममध्ये चेक इन केलं आणि आम्ही आत्ता घरी आलो आहे. सो चलो. आले माझी पोगी. आले माझी पोगी. आले माझी पोगी. तिला का वरती ठेवलंय? तिला का वरती ठेवलंय? आले माझी पोगी. आमचा पेशंट.
बाजार नुसतं आल्या चालू करते नाही आम्ही आहे हॅलो एव्हरीवन. सो मस्तपैकी दुपारी आल्यावरती आम्ही जेवलो, तुम्ही बघितलंच असेल. सो दुपारी जेवलो मस्तपैकी. मामीने छान मच्छीचं कालवण आणि फ्राय केली होती, तर मस्त पोट भरून जेवले. आणि सगळ्यांना ते जेवणाची एवढी सुस्ती आली होती की सगळे आम्ही झोपलो. आणि आता वाजले संध्याकाळचे 7 आणि आता मी ठेवलंय चहा करत आमच्या दोघांसाठी. बाकीचे सगळे लवकर उठले, आम्ही दोघं लेट उठलो. सो मी आता लोकांसाठी चहा करत ठेवलाय, तर आता चहा घेतो आणि त्यानंतर जो काय पुढचा प्रोग्राम आहे तो तुम्हाला पुढे बघायला भेटेलच. सो इथे कौन है, किसका फेवरेट फोटो है, सेटअप. सो हे एंगेजमेंटचा आमचा तू काय काय झाला गोरी गोरी लोक वगैरे गया. मी दादाचा फोटो लावला. काहीतरी खर्च नाही केला कोई मुझको यूं मिला है जैसे बंजारे को गए मैं मौसम. मंदार कवडे जो कोई मुझको ए आले बापले ओ अच्छा शिंकाडी शिंकाडी आमची कुठली आहे ना आमची आहे ना ती अशी लगेच फुटते. पप्पा आले ना कधी नाटकं करते. आता नाही, नंतर तू वय होईल ना. पुढा झालाय पाठ्यावर जाम दुखते माझी गाडीला पण चाललं ना बरोबर, पण बरोबर चाललं. अच्छा शेवटी नवरा कोण होता? सो वी बॅक टू दी रूम बिकॉज ह्यांना चेंज करायचं आहे आणि मी तर चेंज केलं आहे कारण माझे कपडे तिथेच होते, ह्यांचे कपडे रूमवर होते. सो आता चेंज करतो आणि देन आम्ही फोटोज काढून निघतो. इकडे इकडे पुढे पुढे लाईट चालू करा बेल. वेलकम टू दी गोवा सिंगम. आम्ही कॉलेजला ते असं वाटतं मला तोंड धुवायचं होतं. सो फायनली वी बोथ आर रेडी. थोडंसं जीन्समध्ये डिफरन्स आहे बट ठीक आहे. Now we are all set and ready for
फॉर व्हॉट? फॉर माय बर्थडे बॅश. फॉर डिनर. लेट्स गो. आलोय आपण. फोटो काढले ना? ओके ना तुम्ही दोघी बांधा मग. महाराज कुठे बसले? दारू का बॉटल फोड़ते नहीं वो भी मारने नहीं क्या? कांदा दे मला, तू कांदा नाही खाणार म्हणते. कधीपासून बसले बायका? तो एक चंद्र आणि हा माझा चंद्र. अमेझिंग. जेलची शिक्षा सुनावली, परंतु या घटनेचा निर्णय अजूनही झालेला नाही आणि तो